परमेश्वराचं सामर्थ्य महान आहे. परमेश्वर देव सामर्थ्याने भरलेला जिवंत देव आहे. आणि खरोखर पुन्हा एकदा या दुपारच्या समयाला परमेश्वराने आपल्याला त्याच्या भवनामध्ये काय केलेलं आहे, एकत्रित केलेलं आहे. जसे की आम्ही बायबल वाचतो, या जगात चालत असताना भरपूर लोक ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये संकट येते, दुःख येते, कष्ट येते, भरपूर प्रॉब्लेम्स त्यांच्या जीवनामध्ये येतात ना, त्यावेळेस ते परमेश्वराला काय करायला लागतात माहिती आहे का, दोष द्यायला लागते. काय करायला लागते, दोष द्यायला लागते. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळेस पण आमच्या जीवनामध्ये संकट येतं, ज्यावेळेस पण आमच्या जीवनामध्ये एखादं प्रॉब्लेम्स येते, एखादी अडचण येते, त्यावेळेस परमेश्वराचं वचन काय सांगतं माहिती आहे का, मी त्या सर्व परिस्थितीमध्ये तुमचा काय करणार, सांभाळ करणार. काय करणार, सांभाळ. आपला जो परमेश्वर आहे, आपला जो देव आहे, आपला जो प्रभू आहे, तो आपला प्रभू कसा माहित आहे का, आपला सांभाळ करणारा देव आहे. तर वाचू आपण आज देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं. जर आपण जखर्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 15 वचन वाचलं तरी आपल्याला पाहायला मिळतं. जखर्याचं पुस्तक जुन्या करारामध्ये आहे. जखर्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 15 वचन काय सांगतं बघा. ज्या कोणाला मिळेल त्यांनी वाचा. जखर्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि वचन 15. सेनाधीश परमेश्वर, जोरात वाचायचं. सेनाधीश परमेश्वर त्याचा सांभाळ करीन, त्यांचा सांभाळ करील, ते शत्रूंना गिळतील, व गोपन गुंडे पायाखाली तुडवतील, ते पिडतील व द्राक्षरस प्याल्याने गोंगाट करतील. बघा आता त्या देवाचं वचन काय सांगतं. जकर्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय 15 वचन. ताई वाचा, तुम्ही वाचा. वाचा 9 मधलं 15 वचन. जकर्याचं पुस्तक 9 अध्यायाचं 15 वचन. सेनाधीश परमेश्वर हालेलुया. आजच्या दिवसामध्ये देवाचं वचन आपल्या मंडळीकडे आलेलं आहे. काय आलेलं आहे, सेनाधीश परमेश्वर काय करणार, चा सांभाळ करणार. कुणाचा सांभाळ करणार, मेंढरांचा सांभाळ करणार. हालेलुया. कुणाचा सांभाळ करणार सेनाधीश परमेश्वर, जे मेंढर त्याची वाणी ऐकतात, जे मेंढर तारण प्राप्त केलेले आहे, जे मेंढर त्याच्या मार्गाने चालतात. चालत असताना दुःख येतं, कष्ट येतं, संकट येतं, अडचण येतं, भरपूर काही प्रॉब्लेम्स येतात. पण देवाचं वचन काय सांगतं, त्या सर्व गोष्टींमधनं परमेश्वर काय करणार, त्यांचा सांभाळ करणार. हालेलुया. कोण सांभाळ करणार, सेनाधीश परमेश्वर. हा परमेश्वर कोण आहे, सेनाधीश आहे. जर तुम्ही स्तोत्रसंहिता वाचा, स्तोत्रसंहिता याचा 23 अध्याय आणि 1, 2, 3, 4 वचन काय सांगतं बघा. कोण आहे परमेश्वर, काय सांगतं बघा. परमेश्वर कोण आहे, आणि जो परमेश्वर सांगत आहे जकर्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय 15 वचनामध्ये की सेनाधीश परमेश्वर म्हणतो मी तुमचा काय करणार, सांभाळ करणार. मग हा परमेश्वर कोण आहे, काय सांगतं बघा. वाचा स्तोत्रसंहिता याचा 23 अध्याय 1, 2, 3 वचन काय सांगतं बघा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आता हा परमेश्वरच काय म्हणत आहे सुरुवातीला की मी परमेश्वर सेनाधीश तुमचा काय करणार, सांभाळ करणार. हा सेनाधीश परमेश्वर कोण आहे, मेंढपाळ आहे. हालेलुया. कोण आहे तो सेनाधीश परमेश्वर, मेंढपाळ आहे. म्हणून तो काय सांगतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. वाचा, हालेलुया. जर परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे, परमेश्वर जर आमचा सांभाळ करताय, परमेश्वर जर आम्हाला सांभाळणारा देव आहे, परमेश्वर जर आमचं संरक्षण करणारा देव आहे, तर देवाचं वचन काय सांगतं, मला काहीच होणे पडणार नाही. पडेल का होणं, पडेल का होणं. पण आता आम्ही चालत असताना थोडं आम्हाला काय होतं, कधी कधी होणं पडतं, कधी कधी प्रॉब्लेम्स येते, कधी कधी संकट येते, कधी कधी कुठल्या गोष्टीची उणीवता भासते. पण जर आम्ही त्या गोष्टीकडे न बघता जर आम्ही देवाच्या वचनाकडे बघणार तर देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, सेनाधीश परमेश्वर त्यांचा सांभाळ करेल. हा सेनाधीश परमेश्वर कोण आहे, मेंढपाळ आहे. कुणाचा मेंढपाळ आहे, जे लोक तारण प्राप्त केलेले आहेत, जे लोक त्याच्या मार्गाने चालतात, जे लोक त्याची वाणी ऐकतात, त्या लोकांना परमेश्वर काय म्हणतो, त्या मेंढरांना परमेश्वर काय म्हणत आहे, सेनाधीश परमेश्वर की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काहीच उणं पडणार नाही. पुढे काय सांगतं बघा 2 वचन, तो
सेनाधीश परमेश्वर आमचा काय करणार आहे? सांभाळ करणार आहे. मग हा सेनाधीश परमेश्वर कोण आहे? मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मग हा मेंढपाळ ज्या वेळेस आमचा सांभाळ करतो, हा मेंढपाळ ज्यावेळेस आमचं संरक्षण करतो, मग संरक्षण करत असताना काय सांगतं? तो आम्हाला कुठं चालवतो? कसं चालवतो तो आम्हाला? हिरव्यागार पूर्ण हिरव्यागार कुणामध्ये चालवतो तो. आज मी पण सर हिरोज घातले बघा. देवाचं वचन काय सांगतं? तो मला हिरव्यागार कुणामध्ये चालवतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो आणि तो माझा जीव काय करतो? ताजा. आता जीव ताजा कमाला कधी होतो तुम्हाला माहित आहे का? एखाद्या मेंढराला तुम्ही बघा, एखाद्या मेंढराला जर तुम्ही हिरव्यागार कुर्णामध्ये नेलं, त्याला व्यवस्थित खाऊ घातलं, त्याला व्यवस्थित चांगलं पाणी पाजलं ना, त्याचा जीव काय होतंय? ताजा तमाला होते. आणि तो कसं होतो माहितीये का? तो मेंढरू कसं होतो? धष्टपुष्ट होते. काय होते ते मेंढरू? धष्टपुष्ट. तसंच परमेश्वर पण काय करतो? आम्हाला हिरव्यागार कुर्णामध्ये चालवतो आणि पाण्याजवळ नेऊन, जिवंत पाण्याच्या झऱ्याजवळ नेऊन तो आम्हाला काय करतो? त्याच्या जिवंत पाण्याचं जो स्वाद आहे तो आम्हाला काय करतो? तो देतो. म्हणून काय सांगतो? तो माझा जीव ताजा तमाना करीतो. तो आपल्या नावासाठी मला कुठे चालवतो? नीती मार्गाने चालवतो. आम्हाला नीतीच्या मार्गाने चालायला पाहिजे आणि नीतीच्या मार्गाने चालायला पाहिजे. ही कुणाची इच्छा आहे? परमेश्वराची इच्छा. म्हणून तो आम्हाला कुठल्या मार्गाने चालवतो? नीतीच्या मार्गाने चालवतो. जर तुम्ही बायबल वाचाल ना, तर बायबल वाचत असताना तुम्ही बघा, जुन्या करारामध्ये जर तुम्ही बघाल ना, जुन्या करारामध्ये जर तुम्ही बघितलं तर जुन्या करारामध्ये जे इस्रायली लोक आहेत, हे इस्रायली लोक कुणाचे आहेत? परमेश्वराचे निवडलेले लोक आहेत. परमेश्वराचे निवडलेले लोक आहेत. परमेश्वराने एक वेगळं असं त्या लोकांना केलेलं आहे आणि ते लोक काय झालेले आहेत? फारोच्या गुलामगिरीमध्ये, फारोच्या गुलामगिरीमध्ये अडकलेले आहेत, दासत्वामध्ये ते अडकलेले आहेत. आणि मग बायबल जर तुम्ही वाचाल तर निर्गम, लेवी, गणना आणि अनुवाद, यहोशुवा या पुस्तकामध्ये कसं परमेश्वराने 40 वर्ष त्या लोकांचा काय केलेला आहे? सांभाळ केला. बायबल असं सांगतं की जर तुम्ही बायबल वाचाल बघा, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद आणि यहोशुवाचं पुस्तक तुम्ही वाचा. या पुस्तकामध्ये तुम्ही इस्रायली लोकांचा प्रवास लिहिलेला आहे. किती वर्ष ते लोक चालत होते तुम्हाला माहिती आहे? किती वर्ष ते लोक प्रवास करत होते? 40 वर्ष ते लोक प्रवास करत होते. आणि बायबल आम्हाला असं सांगतं त्या 40 वर्षामध्ये त्या लोकांचे कपडे कधी काय झाले नाही? फाटले नाही. आणि त्यांच्या पायातली चप्पल कधी काय झाली नाही? झिजली नाही. किती अद्भुत गोष्ट आहे ना? किती अद्भुत गोष्ट आहे. अशा पद्धतीने परमेश्वर आम्हाला काय करतो? सांभाळ करतो. जसं त्या इस्रायली लोकांना 40 वर्ष परमेश्वराने रानामध्ये घेऊन जात असताना बायबल सांगतं की स्वर्गातलं मान्ना, जो स्वर्गातली भाकर आहे, ती भाकर पण त्यांना खाऊ घालून परमेश्वराने काय केलं? त्यांचं पालन पोषण केलं. ज्यावेळेस त्यांना तहान लागली, ते तहानेतले होते, त्यावेळेस परमेश्वराने खडकामध्ये त्यांना काय केलं? पाणी पाजलं. अशा पद्धतीने परमेश्वराने काय केला? त्यांचा सांभाळ केला. मग परमेश्वर जर त्यांचा अशा पद्धतीने सांभाळ करतो, तर आजच्या दिवसामध्ये देव आमचा सांभाळ करणार नाही का? करणार. पण कधी सांभाळ करणार? आम्ही त्याची वाणी ऐकायला पाहिजे. आम्ही त्या परमेश्वरावरती, त्या मेंढपाळावरती काय करायला पाहिजे? आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. या जगात चालत असताना भरपूर वेळेस आमच्या जीवनामध्ये समस्या येतातच. नाही, कारण मी जसं मागच्या दिवसामध्ये माझ्या पण जीवनामध्ये भरपूर समस्या आल्या, भरपूर प्रॉब्लेम्स आले. आणि ज्यावेळेस मी हे वचन वाचत होतो, एक वचन वाचलो आणि मी विचार करत होतो की देवा, मी तर तुझा सेवक आहे ना, मी कुठल्या पद्धतीने देवा तुझी सेवा करतो, मी कुठलं तुझी सेवा करत असताना कधी मी कुठला स्वार्थ ठेवत नाही. मी तुझी तुझी सेवा खऱ्या मनापासून करतो. मग हे मला काय एवढं दुःख, काय मला एवढं कष्ट देवा? मी पण जरा विचार करतो. तुम्हाला वाटतं, मला बघितल्यानंतर कोणच म्हणत नाही की या पास्टरच्या जीवनामध्ये एवढे दुःख असेल, या पास्टरच्या जीवनामध्ये एवढे समस्या असतील, एवढे प्रॉब्लेम्स या पास्टरच्या जीवनामध्ये असेल. मला बघितलं असं कोणच म्हणत नाही. परंतु माझे प्रॉब्लेम्स, माझे समस्या, जे मला दुःख आहे, हे देवाला माहीत आहे. आणि मग मी विचार करत होतो की देवा, मी तर तुझं काम करतो. आता तुम्ही बघा, भरपूर जगामध्ये पास्टर लोक आहेत, खूप आनंदामध्ये जीवन जगतात ते. मग माझं पण इच्छा आहे ना, मी पण देवासाठी आनंदाने जीवन जगायला पाहिजे. मग जेव्हा माझ्या जीवनामध्ये संकट येते, जेव्हा माझ्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स येते, मी विचार करतो, देवाच्या समोर मी विचार करतो
आणि मग विचार करत असताना मी म्हटलं देवा हे सर्व दुःख हे कष्ट मला का? मग देवाने मला स्तोत्र संहिता याचा 34 अध्याय आणि 15, 16, 17 वचनापासून मला आठवण करून दिले आणि म्हटलं ते वचन वाच. काय सांगतं माहिती आहे का की नीतिमानाला काय होतं? भरपूर कष्ट होतंय. नीतिमानाला भरपूर कष्ट होते, नीतिमानाला भरपूर दुःख होतं, नीतिमानाला भरपूर परेशानीमधनं जावं लागतं. मी म्हटलं धन्यवाद येशू, आज मी स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे जर नीतिमान म्हणत आहे आणि मी जर नीतिमान म्हणत आहे आणि जर माझ्या जीवनामध्ये दुःखच नाही, माझ्या जीवनामध्ये संकटच नाही, माझ्या जीवनामध्ये जर काय प्रॉब्लेम्सच नाही, तर मग मी असला कसला नीतिमान? बायबलच्या नुसार आम्ही बघायला पाहिजे. मी देवाच्या वचनाच्या समोर, देवाच्या समोर कधी पण राहून विचार करतो. मग मी देवाला म्हटलं देवा धन्यवाद, खरोखर मी जसं बघतो या जगामध्ये चालत असताना की मला दुःख येते, मला संकट येते, मला कष्ट येते, मला पण भरपूर आहे. जसं तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतात ना, सेम तुमच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स देव माझ्या जीवनामध्ये देतात. पण ते प्रॉब्लेम्स, ते दुःख, ते कष्ट ज्यावेळेस देव मला देते ना, तर त्याच्यानुसार त्याच्यामधनं कसं बाहेर निघायचं ते वचन पण देव काय करते मला देते. आणि पुढे देवाचं वचन काय सांगतं? नीतिमानाला फार कष्ट होते, फार दुःख होते, पण त्याचा अंत, त्याचा शेवट त्याच्यामध्ये होत नाही म्हणताय. मग देव दाखवते मला तुला दुःख आहे, कष्ट आहे, मग याच्यामध्ये तुझा शेवट आहे का? नाही. म्हटलं धन्यवाद येशू की खरोखर तू मला काय करत आहे? चालवत आहे. बघा देव चालवत आहे, आम्ही कसं ओळखायला पाहिजे? कसं ओळखायला पाहिजे देव मला चालवत आहे? आमच्याकडे दुःख यायला पाहिजे, आमच्या जीवनामध्ये कष्ट यायला पाहिजे, आमच्या जीवनामध्ये समस्या यायला पाहिजे. भरपूर लोक जीवनामध्ये दुःख, कष्ट, समस्या नको म्हणते, सगळं चांगलंच पाहिजे म्हणते. बरोबर आहे ना? जर तुम्हाला मी म्हटलो तुम्ही चर्चमध्ये आल्यावर तुम्हाला दुःख येणार, कष्ट येणार, आजार येणार, म्हटलं तुम्ही येणार का? नाही येणार. या सर्व गोष्टी जीवनामध्ये येते, पण देवाच्या वचन काय सांगतं? देव त्याच्यामधनं काय करतो? आम्हाला सोडवतो. म्हणून आमच्या जीवनाला चालवणं लय इम्पॉर्टंट आहे. मग या सर्व समस्याला, या दुःखाला, कष्टाला, जसं की या 8 दिवसामध्ये माझ्या जीवनामध्ये भरपूर निराशा आली, भरपूर अशांतता, सैतानाने मन विस्कळीत केलं, सर्व गोष्टी झाल्या. मग माझा अंत त्याच्यामध्ये होणार आहे का? नाही. मग देवाचं वचन काय झालं? तू घाबरू नको, सेनाधीश परमेश्वर म्हणत आहे. जखऱ्याच्या पुस्तकामध्ये सेनाधीश परमेश्वर काय म्हणतो? की मी तुझा काय करणार? सांभाळ करणार. तू म्हटलं देवा धन्यवाद, हे दुःख आहे, हे कष्ट आहे, हे क्लेश आहे, आयुष्यभर माझ्या जीवनामध्ये राहणार आहे, पण याच्यामध्ये माझा तू अंत होऊ देणार नाही. तर तू या सर्व परिस्थितीमध्ये काय करणार? माझा सांभाळ करणार. जसं मग मला देवाने आठवण करून दिली, मी कसं त्या इस्रायली लोकांचा सांभाळ केला. 40 वर्ष मी त्यांचा सांभाळ केला. त्यांचे कपडे कधी जीर्ण झाले नाही, त्यांच्या पायातले जोडे कधी फाटले नाही, अशा पद्धतीने मी त्यांचा सांभाळ केला. मी स्वर्गातली भाकर त्यांना दिली, मी दगडामधलं पाणी पाजलं मी त्यांना. अशा पद्धतीने परमेश्वर देव त्यांचा सांभाळ केलेला आहे. तर त्या पद्धतीने मी तुमचा सांभाळ करणार नाही का? आणि देव अशा पद्धतीने पण आमचा काय करतो? जसं इस्रायल लोकांचा देवाने सांभाळ केला, देव आज पण आमचा सांभाळ कशा पद्धतीने करणार. आणखी परमेश्वराने कुणाचा सांभाळ केला जर तुम्ही बघणार, देवाचे 4 सेवक आहेत. किती आहेत देवाचे सेवक? 4. जर तुम्ही दानिएलाचं पुस्तक वाचणार, दानिएलाच्या पुस्तकामध्ये 4 देवाचे सेवक आहेत. कोण कोण? शद्रक, मेशक, अबेदnego आणि दानिएल. हे 4 देवाचे सेवक आहेत. आणि पुढे एक राजआज्ञा निघाली. काय राजआज्ञा निघाली? की ज्या प्रांतामध्ये हे 3-4 लोक राहत होते देवाचे, काय करायला पाहिजे? तुम्ही देवाची उपासना करायची नाही, फक्त एकाच देवाची काय करायचं? उपासना करायचं. एकाच देवाची काय करायचं? आराधना करायचं. आणि राजाचं फरमान निघालं आणि जे देवाचे 3 लोक होते, शद्रक, मेशक आणि अबेदnego, त्यांनी बघितलं अरे राजाने तर असं फरमान काढलंय. त्यांनी राजाच्या फरमानाला झुगारलं. हे म्हटलं नाही, आम्ही कुणाची सेवा करणार? इस्रायलाचा देव जो परमेश्वर जिवंत देव आहे, जो सेनाधीश परमेश्वर आहे, आम्ही फक्त त्यांचीच काय करणार? सेवा करणार. आणि राजांना निघाल्यानंतर ना त्यांनी त्या मूर्तीच्या समोर काय केलं नाही? नमन केलं नाही. आणि लोकांनी बघितलं, राजाने पण बघितलं आणि राजाने काय म्हटलं? पकडा त्या ठिकाणा. तर शद्रक, मेशक, अबेदनगोला तुम्ही पकडा आणि काय करा? दंडाज्ञा द्या. काय दंडाज्ञा होती? त्यांना तप्त भट्टीमध्ये टाका. बघा, जर दानिएलचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि जर तुम्ही 23-24 वचन वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. बघा, दानिएलचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 23-24 वचनापासून त्या पूर्ण अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. आणि मग काय झालेलं आहे? राजाचं फरमान होतं
भट्टी 1 पट पेटायला पाहिजे होती, तर राजाच्या फरमानाच्या नुसार भट्टी किती पट पेटवायला लावली? 7 पट. बायबल असं सांगतं की ते लोक जे शद्रक मेशक अबेदनगोला आतमध्ये घेऊन जाणारे जे लोक होते ना, ते लोक पण काय झाले माहितीये का? जळून गेले म्हणते. आणि मग काय झालं? शद्रक मेशक आणि अबेदनगो मिळालं का ते अध्याय? शद्रक मेशक अबेदनगोला तप्त भट्टीमध्ये टाकण्यात आलं आणि टाकल्यानंतर राजा पण बघत आहे. काय बघत आहे राजा? टाकलं त्यांना आणि टाकल्यानंतर राजाने बघितलं आणि राजाने त्याच्या प्रधानाला बोलवलं, अरे इकडे इकडे. आणि राजा त्या प्रधानाला बोलायला लागला. काय बोलायला लागला? अरे आपण तर त्या भट्टीमध्ये किती लोकांना टाकलंय? काय सांगतं? वचन मिळालं का? वाचा वचन, वाचा ते काय सांगतं. कितवं वचन आहे ते? दानिएलचं पुस्तक याचा 3रा अध्याय वचन कितवं आहे? 23 पासून. शद्रक मेशक व अबेदनगो हे तिघे पुरुष मुसक्या बांधिले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. नंतर नबुकदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. बघा आता नंतर आता त्यांना त्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं. ज्यावेळेस त्या भट्टीमध्ये त्यांना टाकण्यात आलं, टाकल्यानंतर नबुकदनेस्सर राजाने बघितलं. काय बघितलं? त्या अग्नीकडे भट्टीकडे बघितलं आणि अग्नीच्या भट्टीमध्ये बघितल्यानंतर वचन काय सांगतं? तो जागेवरून काय झाला? पटकन उठला. पुढं तो आपल्या मंत्र्यास म्हणाला, तो आपल्या मंत्र्याला जवळ घेऊन म्हणाला, आपण अग्नीत 3 जणांस आपण अग्नीच्या भट्टीमध्ये 3 जणांना टाकलं होतं. त्यांनी राजास उत्तर केले. त्याने राजा आता ते मंत्री पण म्हणाला, राजाला त्याने उत्तर केलं, होय सरकार, खरे आहे. हो सरकार, आपण त्या भट्टीमध्ये 3 पुरुषांना टाकलेलं. हो सरकार, तुम्ही म्हणता राजा बरोबर आहे. पुढं तो म्हणाला, पहा, तो म्हणाला, पहा 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत. 4 इसम अग्नीमध्ये, त्या तप्त भट्टीच्या अग्नीमध्ये 4 इसम मोकळे फिरत आहे असे मला दिसते. असे मला दिसत आहे. आता काय म्हणत आहे राजा? आपण तर भट्टीमध्ये 3 टाकलेलं आहे, पण त्या भट्टीमध्ये किती लोक दिसत आहेत? 4 लोक दिसत आहेत. पुढे काय सांगतं वचन? वाचा. तेच पुढे कंटिन्यू वाचा. त्यास काही एक इजा पोहोचली नाही. त्यास काही एक इजा पोचली नाही. चौथ्याचे स्वरूप चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. मग नबुकदनेस्सर मग नबुकदनेस्सर राजाने त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या मधून दारानजीक येऊन म्हणाला, दारानजीक येऊन म्हणाला, अहो शद्रक मेशक व अबेदनगो, अहो शद्रक मेशक व अबेदनगो, परात्पर देवाचे सेवक. बरं आता बघा, हा राजा पहिले काय केलेलं आहे माहितीये का? हा राजा स्वतःला देव म्हणत आहे म्हणून त्यांनी त्याची स्थापना केली आणि राज फरमान काढलं की ज्यावेळेस बासरी पुंगी वाजल ना तुम्ही मला नमन करायला पाहिजे. पण या देवाच्या लोकांनी त्याला नमन केलं नाही आणि मग त्यांना भट्टीमध्ये टाकण्यात आलं. आता जो स्वतःला देव म्हणून प्रगट करेल तोच त्या अग्नीच्या भट्टीच्या समोर येऊन काय म्हणत आहे? अहो शद्रक मेशक अबेदनगो, परात्पर देवाचे सेवक हो, परात्पर देवाचे सेवक हो, अग्नीतून बाहेर या. अग्नीतून तुम्ही बाहेर या. तेव्हा शद्रक मेशक व अबेदनगो तेव्हा शद्रक मेशक व अबेदनगो अग्नीतून बाहेर आले. अग्नीतून बाहेर आले. हालेलुया. किती सामर्थ्याने भरलेली गोष्ट झाली बघा तिथं. ज्यावेळेस राजाने फरमान काढलं त्या अग्नीमध्ये किती लोकांना टाकण्यात आलं? 3 टाकण्यात आलं. बायबल असं सांगतं की राजाने काय केलं होतं माहितीये का? काय केलं होतं? त्यांचे हात आणि पाय बांधले होते असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. काय केलं होतं राजाने? भट्टीमध्ये टाकताना काय केलेलं आहे? त्यांचे हात आणि पाय बांधले होते. एक गोष्ट राजाने केली नव्हती. कुठली गोष्ट राजाने केली नव्हती? त्यांचे जे मुख आहे ना, ते मुख त्यांनी काय केलं नव्हतं? बंद केलं नव्हतं. ते मुख त्यांचं उघडं होतं. आणि ज्या वेळेस ते अग्नीमध्ये गेल्यानंतर कदाचित बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, कदाचित त्यांनी त्या अग्नीच्या भट्टीमध्ये देवाच्या नावाची स्तुती केली असेल, आराधना केली असेल, त्या जिवंत देवाला त्यांनी हाक मारली असेल. आणि देवाचं वचन सांगतं त्या अग्नीच्या भट्टीमधलं सांभाळ करायला परमेश्वराने त्याच्या पुत्राला काय केलं? तिथं पाठवून दिलं. आणि देवाचा पुत्र येऊन त्यांना काय केला? त्या अग्नीच्या भट्टीमधलं देवाने काय केला? त्यांचा सांभाळ केला. हालेलुया, हालेलुया. असा परमेश्वर आहे जो काय करतो? योग्य वेळीला काय करतो? आपल्या लोकांना, आपल्या निवडलेल्या लोकांना काय करतो? सांभाळ करतो.
आज तुम्हाला पण वाटतं ना की जसं बघा मी ज्यावेळेस पण बायबल वाचतो ना, बायबल वाचत असताना मला पण असं वाटतं की देवा, जसं तू शद्रक मेशक अबेदnego, जसं तू दानिएलला, जसं तू इस्रायली लोकांना सांभाळ केला ना, तसंच तू आम्हाला पण काय कर, सांभाळ कर. मग देव त्यांना सांभाळ करतो तर देव आम्हाला सांभाळ करत नाही का? सांभाळ करतो देव आम्हाला. काय करतो? सांभाळ करतो. बायबल जर तुम्ही वाचाल तर पुढं वाचत गेला तर एक देवाचा सेवक आहे, त्याचं नाव योना आहे. आणि योनाला देवाचं वचन प्राप्त झालं. काय वचन प्राप्त झालं? की तू आता काय कर, उठ आणि कुठं जा, तार्शिशला जा. कुठं जा? कुठं जा? निनवेला जा म्हणला. कुठे जा म्हणला योनाला? निनवे शहराला जा आणि माझं काम कर, सेवा कर आणि वचन सांग, तिथले लोक पश्चाताप करणार, परत करणार. पण हा देवाचा सेवक काय केला? निनवेला न जाता कुठे गेला? तार्शिशला गेला. आणि तार्शिशला गेल्यानंतर ना पुढे बायबलमध्ये असं सांगतं की देवाने समुद्रामध्ये वादळ सोडला आणि एक मासा तयार केला आणि मग योनाला उचललं आणि योनाला उचलून समुद्रामध्ये टाकलं आणि मग एक मासा आला आणि एक मासा येऊन योनाला काय केला? गिळला. आणि बायबल असं सांगते की परमेश्वराने तो मासा तयार केला होता फक्त योनासाठी. आणि 3 दिवस 3 रात्र योना त्या माशाच्या पोटामध्ये राहिला. अशा पद्धतीने परमेश्वराचा जो सेवक आहे योना, त्याचा परमेश्वराने काय केला? सांभाळ केला. आणि मग बरोबर तो मासा गेला आणि निनवे शहरामध्ये जाऊन त्या योनाला उलटी केला त्यांनी आणि योना बाहेर आला. आणि मग योनाने 3 दिवसाची वाटचाल करून निनवेला सुवार्ता सांगितली आणि निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला, देवावरती विश्वास ठेवला आणि मग ते लोक पुन्हा देवाकडे आले. ते लोकांनी तारण प्राप्त केलं. देवाला जर सांभाळायचं असेल ना, देव कुठल्या का होईना, कुठल्या का पद्धतीने का होईना, देव काय करतो? त्याच्या निवडलेल्या लोकांना काय करतो? देव सांभाळतो. आणि जसं मी गेल्या आठवड्यामध्ये पण गेल्या संडेच्या दिवशी पण मी आलो होतो आणि आल्यानंतर मी बघितल्यानंतर मी प्रार्थना केली देवाच्या प्रती. देवाला म्हटलं, देवा आज इथं सांगोल्यामध्ये जे माझे बहीण भाऊ आहेत, आज सांगोल्या चर्चमधले जे माझे बहीण भाऊ आहेत, त्या लोकांचा तू काय कर, आता सांभाळ कर. सैतान मागत आहे. सैतान काय करत आहे? जसं शिष्यांना सैतानाने मागून घेतलं ना, काय म्हटला? शिमोना शिमोना तू व्यवस्थित राहा, कारण सैतान काय करत आहे? तुला मागत आहे. सैतान मागून घेतो. माहिती का तुम्हाला? सैतान काय करतो? मागून घेतो. या जगात चालत असताना मी खूप देवाचं काम करायलो, अनेक जीवात्मे माझ्याकडे येत आहेत, अनेक लोक जर देवाच्या राज्यामध्ये येतात, तारण प्राप्त करत आहे, तर सैतान पण काय करतो? कधी कधी काय करतो माहितीये का? मागून घेतो. घेतला माझ्या हातामध्ये. जसं मी तुम्हाला गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं योबाबद्दल. योबाला काय केलं? सैतानाने मागून घेतलं. पण देव पण लय हुशार आहे. देव त्याच्यापेक्षा महान आहे. आणि देवाने काय म्हटलं, ठीक आहे योबाला पाहिजे का? घे, मी तुला फक्त त्याच्या ताब्यामध्ये करतो, पण त्याच्या आत्म्याला काय करायचं नाही? पॅच करायचं नाही, कारण आत्मा देवाचा आहे. हालेलुया. या जगात चालत असताना आमच्या जीवनामध्ये संकट येणार, दुःख येणार, कष्ट येणार, प्रॉब्लेम्स येणार, आजार येणार. या सर्व गोष्टी आल्या तर आम्ही काय करायचं नाही? घाबरायचं नाही. आम्ही काय करायचं? देवावरती विश्वास ठेवायचं. का विश्वास ठेवायचं? कारण या सर्व समस्यामधनं परमेश्वर देव काय करणार? आमचा सांभाळ करणार. एक 2 वचन वाचू आपण. जर आपण स्तोत्र संहिता याचा 34 अध्याय आणि मी जसं की तुम्हाला माझी साक्षी सांगितली, आपण 15, 16, 17, 18, 19 वचन काय सांगतं वाचू आपण. स्तोत्र संहिता याचा 34 अध्याय 15 पासून वाचू आपण. परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे असतात. नीतिमानाकडे. परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे असतात. त्याचे कान त्याच्या हातीकडे असतात. त्याचे कान त्याच्या हातीकडे असतात. वाईट करणाऱ्याची आठवण सुद्धा पृथ्वीवर वाईट करणाऱ्या लोकांची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विमुख होतो. परमेश्वर त्यांना विमुख होतो. नीतिमान धावा करतात. नीतिमान लोक ज्यावेळेस प्रार्थना करतात, आजारामध्ये, दुःखामध्ये, कष्टामध्ये, क्लेशामध्ये, संकटामध्ये, ज्यावेळेस नीतिमान लोक प्रार्थना करतात, देवाचं वचन काय सांगतं? नीतिमान जेव्हा प्रार्थना करतात, धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या त्यांचा धावा ऐकून, त्यांची प्रार्थना ऐकून परमेश्वर देवता सर्व संकटामधनं, त्या सर्व संकटामधनं परमेश्वर त्यांना मुक्त करतो. हालेलुया. 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 परमेश्वर देव त्या सर्व संकटामध्ये त्यांचा सांभाळ करतो, त्यांना मुक्त करतो. आणि पुढे काय सांगतं देवाचं वचन? परमेश्वर हृदयी लोकांच्या सानिध्य असतो. परमेश्वर भग्न आणि हृदयी सानिध्य लोकांच्या सन्मुख असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. अनुतप्त लोक
या जगात चालत असताना दुःख येतं. जसं मी तुम्हाला सांगितलं माझी साक्ष काय सांगितलं की मला पण भरपूर संकट आलं, दुःख आलं, कष्ट आलं, क्लेश आलं. मग हे आल्यानंतर मी देवाच्या समोर ज्यावेळेस उभं राहिलो ना, त्यावेळेस देवाने मला सांगितलं, काय सांगितलं, या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये येणं काय आहे, गरजेचं आहे. तू जर स्वतःला निथिमान म्हणत आहे, तू जर स्वतःला पवित्र म्हणत आहे, तू जर स्वतःला शुद्ध म्हणत आहे, तू जर स्वतःला देवाने मला निथिमान केलेलं असं म्हटलेलं आहे, तर देवाचं वचन काय सांगतं की निथिमान लोकांच्या जीवनामध्ये या गोष्टी यायला पाहिजेत. या गोष्टी आल्या तरच आम्ही समजून घ्यायला पाहिजे की खरोखर देव त्यांना काय करत आहे, चालवत आहे. काय सांगतं, नीतिमानाला फार कष्ट होतात, नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वात तरी परमेश्वर त्या सर्वांमधून त्यांना सोडवितो. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. नीतिमानाला फार कष्ट होतात, नीतिमानाला फार दुःख होतात, नीतिमानाला फार वेदना होतात, पण परमेश्वर जो त्या सर्व संकटामधनं त्यांना सोडवून त्यांचा काय करतो, सांभाळ करतो. त्यांची सर्व हाडे तो सांभाळतो, त्यांची सर्व हाडे तो सांभाळतो, त्यातले एकही मोडत त्यातलं ते एकही मोडू देत नाही. हालेलुया हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की देव आमचा काय करतो, सांभाळ करतो. जसं आपण वाचलं, लास्ट वचन वाचून आपण एंड करू. जखऱ्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 15 वचन काय सांगतं बघा. जखऱ्याचं पुस्तक याचा 9वा अध्यायाचा 15 वचन वाचून आपण आजच्या भक्तीची समाप्ती करू. आजच्या दिवसामध्ये सांगोला चर्चमध्ये परमेश्वराने आम्हाला हे दिलेलं वचन आहे. काय वचन आहे, काय अभिवचन आहे, वाचा. जखऱ्याचं पुस्तक याच्या 9वा अध्यायाचं 15 वचन वाचा. सेनाधीश परमेश्वर कोण म्हणत आहे, सेनाधीश परमेश्वर. पास्टर सुमित म्हणत आहे का, कुठला देवाचा सेवक म्हणत आहे का, कुठली बहीण म्हणत आहे का, कुठला भाऊ म्हणत आहे का, सेनाधीश परमेश्वराने या दिवसामध्ये सांगोला चर्च मधल्या बहीण भावासाठी वचन काय दिलेलं आहे, सेनाधीश परमेश्वर म्हणत आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, वाचा. सेनाधीश परमेश्वर त्यांचा सांभाळ करेल. सेनाधीश परमेश्वर म्हणत आहे, सेनाधीश परमेश्वर म्हणत आहे, मी त्यांचा काय करणार, सांभाळ करेन. आमेन. तुमचा सांभाळ आता कोण करणार, कोण करणार, परमेश्वर. आज आम्ही या वचनावरती विश्वास ठेवायला पाहिजे. माझ्या समोर प्रॉब्लेम्स आहेत, माझ्या समोर दुःख आहे, माझ्या समोर समस्या आहे, माझ्या समोर आजार आहे, माझ्या समोर न होणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टीला मी न घाबरता मी काय म्हणायला पाहिजे, सेनाधीश सेनाधीश परमेश्वर म्हणत आहे की तो काय करणार आहे, माझा सांभाळ. सांभाळ करणार आहे. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.